श्री स्वामी समर्थ। चैत्र अमावस्येच्या दिवशी ज्या घरामध्ये शिळी चपाती फेकून दिली जाते त्या घरातील स्त्री पुरुषांनी नक्की ऐका, नाहीतर घर बर्बाद होईल। शिळ्या चपाती तुम्हाला धनवान बनवेल, सर्व दुःख दारिद्र्य संकट संपतील। नमस्कार माझ्या माता भगिनींनो आणि भावांनो, आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्याला एक नवी दिशा, एक नवी उमेद आणि एक अभूतपूर्व कलाटणी देणारा ठरणार आहे। आज मी तुमच्या समोर एक असं सत्य उघड करणार आहे जे ऐकून कदाचित तुमच्या पायाखालची जमीन सरकेल आणि तुमच्या विचारांची चक्र वेगाने फिरू लागतील। आपल्याला वाटतं की आपण खूप कष्ट करतो, दिवस रात्र एक करतो, तरीही यश का हुलकावणी देतं। पैसा येतो पण हातावर टिकत का नाही? घरातील सुख शांती अचानक कुठे हरवली? याचं उत्तर तुमच्या कर्मात नाही तर तुमच्या स्वयंपाकघरात दडलेलं असू शकतं। आपण रोजच्या आयुष्यात कितीतरी गोष्टी कचरा किंवा वाया गेलं म्हणून सहज फेकून देतो, पण तुम्हाला माहित आहे का, ज्याला तुम्ही टाकाऊ समजता ती तुमच्या स्वयंपाकघरातील एक साधी शिळी चपाती तुमचं नशीब पलटण्याची, तुमचं रंकपण संपून तुम्हाला धनवान बनवण्याची ताकद ठेवते। विशेषतः येणाऱ्या या चैत्र अमावस्येच्या अत्यंत प्रभावशाली रात्री शास्त्र म्हणतं आहे की अन्न हे पूर्ण ब्रह्म असतं, पण जेव्हा हेच अन्न अमावस्येच्या दिवशी अपमानास्पद पद्धतीने कचऱ्यात फेकलं जातं तेव्हा त्या घरातील लक्ष्मी कायमची पाठ फिरवते। दारिद्र्य, आजारपण, कंगाली त्या घरात उंबरठा ओलांडून अशा प्रकारे येते की तुम्हाला सावरण्याची संधी मिळत नाही। तुमच्या पतीच्या प्रगतीला खीळ बसते, मुलांच्या शैक्षणिक वाटचालीत अडथळे येतात आणि घरात सतत कटकटी सुरू होतात। पण घाबरू नका, जर तुम्ही ही एक छोटीशी चूक सुधारली आणि आज मी सांगणार असलेला तो एक विशिष्ट उपाय केला तर तुमच्या कुटुंबाचं भाग्य उजळायला वेळ लागणार नाही। तुमच्या पतीच्या नोकरी व्यवसायात अनपेक्षित प्रगती होईल, मुले यशाची शिखरे पदाक्रांत करतील आणि तुमच्या घरात आनंदाचा आणि सोन्याचा धूर निघाल्याशिवाय राहणार नाही। हा व्हिडिओ केवळ माहिती नाही तर तुमच्या दुःखातून बाहेर पडण्याची एक गुरुकिल्ली आहे, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण व्हिडिओच्या अगदी मध्यभागी मी असा एक अत्यंत गुप्त आणि प्रभावी उपाय सांगणार आहे जो तुमच्या 7 पिढ्यांचे दारिद्र्य मुळापासून उपटून टाकेल। हा उपाय मी आजवर कोणालाही सांगितलेला नाही। व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी आपली श्रद्धा व्यक्त करण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, जय श्रीराम, ओम नमो भगवते वासुदेवाय आणि ओम गंगणपतये नमः लिहायला विसरू नका। तुमची ही एक कमेंट केवळ शब्द नाही तर तुमच्या श्रद्धेची पावती आहे जी ईश्वरापर्यंत पोहोचेलच। आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करून हा व्हिडिओ आपल्या जवळच्या नातेवाईकांना आणि मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा। लक्षात ठेवा, ज्ञान आणि पुण्य वाटल्यानेच वाढते आणि दुसऱ्याचं भलं केल्यानेच आपलं भलं होतं। चला तर मग जाणून घेऊया त्या एका शिळ्या चपातीचा तो चमत्कारिक उपाय जो तुमचं जीवन सुवर्ण अक्षरांनी लिहून काढेल। अमावस्या हा शब्द उच्चारला तरी अनेकांच्या मनात भीतीची एक लहर उमटते। लोक म्हणतात अमावस्या म्हणजे अंधार, अमावस्या म्हणजे संकट, पण माझ्या माता भगिनींनो, खरं सांगू का, शास्त्रात चैत्र अमावस्येला वरदान देणारी रात्र म्हटलं आहे। ही साधीसुधी अमावस्या नाही तर ती वेळ आहे जेव्हा ब्रह्मांडातील सर्व शक्ती जागृत असतात। हा तो काळ आहे जेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्यातील जुन्या बाधा, वाईट नजर आणि पिढ्यानपिढ्या चालत असलेला दारिद्र्य कायमचं संपवून एक नवीन आणि चैतन्यमयी ऊर्जेचे स्वागत करू शकता। अनेकांना प्रश्न पडतो की ताई, आम्ही रक्ताचं पाणी करतो, प्रामाणिकपणे कष्ट करतो, तरीही आमच्याच नशिबात हे भोग का? घरात पैसा येतो पण तो औषध पाण्यावर किंवा नको त्या कारणांवर खर्च होतो। पती रात्रंदिवस राबतात पण त्यांच्या कष्टाचं चीज होत नाही, पदोन्नती मिळत नाही किंवा मुलांच्या लग्नात अडथळे येत आहेत, मुलं अभ्यासात एकाग्र होऊ शकत नाही। तुम्हाला वाटतं की हे केवळ तुमचं दुर्दैव आहे, नाही, याचं मूळ कारण तुमच्या मेहनतीत नाही तर नकळतपणे तुमच्या हातून घडणाऱ्या एका महापापात दडलेलं असू शकतं आणि
हे पाप म्हणजे तुमच्या घरातील साक्षात अन्नपूर्णा देवतेचा अपमान. ज्यावेळी तुम्ही घरातील शिळे अन्न, विशेषतः ती शिळी चपाती कचरा कुंडीत टाकता, तेव्हा तुम्ही केवळ अन्न फेकत नाही, तर तुम्ही तुमच्या घराचं ऐश्वर्य आणि लक्ष्मीला घराबाहेर काढत असता. ज्या घरामध्ये अन्नाचा कण आणि कणा सामान्य होतो, तिथे देव स्वतः येऊन वास करतात. शिळी चपाती आपल्याला वाटतं की ती खराब झालेली आहे, तिला आता काही किंमत नाही. पण तुम्हाला ऐकून धक्का बसेल की तंत्रशास्त्र आणि आपल्या प्राचीन ऋषीमुनींच्या परंपरेत याच शिळ्या चपातीला ग्रहांचे क्रूर दोष शांत करण्याचं सर्वात मोठं माध्यम मानलं गेलं आहे. राहू, केतू आणि शनी यांच्यासारखे ग्रह जेव्हा तुमच्या प्रगतीला आड येतात, तेव्हा तुमच्या खिसा रिकामा होतो आणि मन अशांत होतं. पण या चैत्र अमावस्येच्या रात्री ही शिळी चपाती एक असं अस्त्र बनेल जे तुमच्या कुंडलीतील हे दोष मुळापासून उपटून टाकू शकतं. आज मी तुम्हाला अशा 3 गुप्त आणि अत्यंत प्रभावी उपायांबद्दल सांगणार आहे, जे उपाय पिढ्यानपिढ्या काही घराण्यांनी गुपित ठेवलं होतं. या अमावस्येला जर तुम्ही हे 3 उपाय श्रद्धेने केले तर साक्षात लक्ष्मी तुमच्या घरात पाय धुवून यावं लागेल. तर चला मग एकही शब्द न गमावता जाणून घेऊया तो पहिला उपाय, जो तुमच्या पतीचं नशीब उजळू टाकेल. माता भगिनींनो, घराचा कणा म्हणजे आपला पती. जर घराचा कणाच खचला तर संपूर्ण घराचा संसार डळमळीत होतो. अनेकदा असं होतं की पती प्रामाणिकपणे कष्ट करतात, सकाळी लवकर जातात आणि रात्री उशिरा येतात, पण त्यांच्या हातात यश येत नाही. व्यापार असेल तर गिऱ्हाईक फिरतत नाही, नोकरी असेल तर वरिष्ठांकडून त्रास होतो किंवा प्रमोशन रखडतं. कधी कधी तर विनाकारण कामावर वाद होतात. जर तुम्हालाही पतीच्या कामात असेच अनाकालीन अडथळे येत असतील तर हा पहिला उपाय तुमच्यासाठी संजीवनी ठरणार आहे. हा उपाय म्हणजे साक्षात संकटमोचन. लक्ष देऊन ऐका. चैत्र अमावस्येच्या त्या पवित्र आणि शक्तिशाली सकाळी तुम्हाला तुमच्या स्वयंपाकघरातील ती पहिली शिळी चपाती घ्यायची आहे, जी तुम्ही आदल्या रात्री सन्मानाने बाजूला ठेवली होती. ती चपाती साधी नाही, यात तुम्हाला तुमच्या घरातील अन्नाचा अंश आणि वास्तूची ऊर्जा आहे. आता या चपातीवर थोडेसे शुद्ध मोहरीचे तेल लावा. मोहरीचे तेल हे शनी देवाच्या आणि शक्तीच्या उपासनेत अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. आता हा विधी करताना मनात पूर्ण श्रद्धा ठेवा. तुमच्या पतीला एका जागी शांत बसायला सांगा आणि ती चपाती त्यांच्या डोक्यावरून घड्याळाच्या काट्याप्रमाणे बरोबर 7 वेळा उतरून घ्या. यालाच आपण ओवाळून घेणे असेही म्हणतो. कारण असे करताना मनात प्रार्थना करा, हे ईश्वरा, माझ्या पतीच्या मार्गातील सर्व बाधा, वाईट नजर आणि संकटे या चपातीत सामावून जाऊ दे. त्यानंतरचा भाग सर्वात महत्त्वाचा आहे. ही चपाती घेऊन तुम्हाला घराबाहेर पडायचे आहे. तुम्हाला शोधायचं आहे तो एक काळा कुत्रा. शास्त्रात आणि पुराणात काळा कुत्रा हा साक्षात प्रभू कालभैरवाचे वाहन आणि रूप मानले जाते. कालभैरव हे संकटांचा नाश करणारे आणि कालालाही वश करणारे दैवत आहे. जेव्हा अमावस्येच्या दिवशी तो काळा कुत्रा तुमची ती चपाती खातो, तेव्हा समजून जा की साक्षात कालभैरवाने तुमच्या पतीच्या आयुष्यातील सर्व संकटे, बाहेरील बाधा आणि ग्रहांची पीडा स्वतःमध्ये खेचून घेतलेली आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जी तुमची ही सेवा सफल करेल. मौन हो. ही चपाती उतरवल्यापासून ती कुत्र्याला खाऊ घालेपर्यंत तुम्हाला कुणाशीही एकही शब्द बोलायचा नाही. अगदी घरातील माणसांशी सुद्धा नाही. कोणालाही न टोकता, कोणाशीही न बोलता अगदी शांत चित्ताने आणि अंतर्मनात स्वामींचे किंवा तुमच्या आराध्य देवाचे नाव घेत हा उपाय पूर्ण करा. तुम्ही पाहाल, अवघ्या काही दिवसातच पतीच्या कामातील अडथळे दूर होऊन प्रगतीचे बंद दरवाजे कसे
उघडले जातात. हा अनुभव तुम्हाला स्वतःला येईल तेव्हा तुम्ही थक्क व्हाल. आता येतो तो क्षण ज्याची तुम्ही सर्वजण वाट पाहत आहे. सर्वात महत्त्वाचा आणि अत्यंत प्रभावी. जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या घरात पैसा तर येतो पण तो पाण्यासारखा वाहून जातो किंवा तुमच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर वाढत चाललेला आहे, तर हा उपाय तुमच्या आयुष्यासाठी अमृत ठरेल. लक्षात ठेवा, ज्या घरात चैत्र अमावस्येच्या दिवशी शिळी चपाती कचऱ्यात फेकली जाते तिथून लक्ष्मी माता कायमची निरोप घेते. पण जर तुम्ही हीच चपाती योग्य पद्धतीने वापरली तर तुमचं घर कुबेराचा खजिना बनायला वेळ लागणार नाही. उपाय अगदी नीट समजून घ्या. चैत्र अमावस्येच्या दिवशी जेव्हा सूर्य बरोबर मध्यान्हावर येतो म्हणजेच दुपारी 12च्या सुमारास तुम्हाला ही विधी करायची आहे. दुपारी 12ची वेळ ही पितरांची आणि शक्तीची मानली जाते. आपल्या घरातील ती शिळी चपाती घ्या. तिचे आपल्याला हाताने छोटे छोटे तुकडे करा. हे तुकडे करताना मनात असा विचार करा की तुम्ही तुमच्या आयुष्यातील सर्व दुःखांचे आणि संकटांचे तुकडे करत आहात. आता या तुकड्यांमध्ये थोडीशी पिठी साखर किंवा किसलेला गुळ मिसळा. साखर आणि गुळ हे गोडव्याचे आणि समृद्धीचे प्रतीक आहे. आता हे मिश्रण एका पांढऱ्या कागदावर किंवा ताटात घेऊन घराबाहेर पडा. तुम्हाला शोधायचं आहे अशा ठिकाणी जिथे मुंग्यांचा वारूळ असेल. एखाद्या जुन्या वृक्षाच्या मुळाशी जिथे मुंग्यांचा वापर असेल त्या मुंग्यांना हे चपातीचे गोड तुकडे अर्पण करा. तुम्हाला वाटेल ताई मुंग्यांना खाऊ घालून काय होणार, तर ऐका. शास्त्रात असं सांगितलं आहे की एका मुंगीला अन्न देणं म्हणजे हजारो पितरांना तृप्त करण्यासारखं आहे. अमावस्येच्या दिवशी आपले पितर पृथ्वीच्या जवळ असतात. जेव्हा हे लहान जीव तुमच्या अन्न ग्रहण करतात तेव्हा तुमचे पितर अत्यंत प्रसन्न होतात. ज्या घरामध्ये पितृदोष असतो आणि लक्ष्मी कधीच टिकत नाही, पण या एका उपायाने तुमच्या 7 पिढ्यांचा पितृदोष एका क्षणात जळून भस्म होतो आणि एकदा का पितरांचा आशीर्वाद मिळाला की तुमच्या घराची प्रगती जगातील कोणतीही ताकद रोखू शकत नाही. ज्यांची इच्छा नवीन घर घेण्याची आहे, ज्यांना स्वतःचा हक्काचं वाहन हवं आहे किंवा जे कित्येक वर्षापासून कर्जाच्या ओझ्याखाली गेले आहे त्यांनी हा उपाय या चैत्र अमावस्येला आवर्जून करा. तुम्ही स्वतः पाहाल, उपाय केल्यानंतर काही तासात तुम्हाला तुमच्या मनात एक वेगळीच शांती आणि सकारात्मकता जाणवू लागेल. हा उपाय म्हणजे केवळ श्रद्धा नाही तर तुमचं नशीब बदलण्याची सुवर्ण संधी आहे. माझ्या प्रिय मातांनो, जसं एका झाडाचं भविष्य त्याच्या मुळावर अवलंबून असतं, तसंच एका घराचं भविष्य त्या घरातील मुलांवर अवलंबून असतं. आजकाल अनेक मातांची एकच तक्रार असते, ताई आमची मुलं आमचं ऐकत नाही. त्यांच्यात खूप चिडचिड वाढली आहे. रात्रंदिवस अभ्यास करूनही त्यांना यश मिळत नाही. कधी कधी तर घरात विनाकारण कलह होतात. साध्या गोष्टींवर वादाचे प्रसंग निर्माण होतात. जर तुम्हालाही असं वाटत असेल तुमच्या मुलांच्या करिअरला कुणाची तरी वाईट नजर लागली आहे किंवा तुमच्या सुखी संसाराला कुणाची तरी दृष्ट लागली आहे, तर हा तिसरा उपाय म्हणजे तुमच्यासाठी एक रक्षा कवच आहे. हा उपाय नीट समजून घ्या. चैत्र अमावस्येच्या दिवशी तुम्हाला एक शिळी चपाती घ्यायची आहे. आता या चपातीवर थोडेसे ताजे दही ठेवा आणि त्यावर मुठभर काळे तीळ टाका. शास्त्रात काळ्या तिळांना अत्यंत पवित्र आणि नकारात्मकता शोषून घेणारे मानले जाते. दही हे चंद्राशी संबंधित आहे, जे मनाला शांती देते. जेव्हा तुम्ही चपातीवर हे दोन्ही पदार्थ ठेवता तेव्हा ती चपाती तुमच्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा स्वतःमध्ये ओढून घेते. आता ही चपाती तुमच्या हातात धरा आणि तुमच्या मुलाचे नाव घेऊन किंवा घरातील सुख शांतीची प्रार्थना करून त्या घराच्या छतावर, बाल्कनीवर किंवा अशा उंचावर ठिकाणी ठेवा जिथे पक्षी सहज येऊ शकतील. जसे जसे आकाशातील पक्षी येऊन त्या चपातीचा अंश ग्रहण करतील तसे तसे तुमच्या मुलांच्या डोक्यावरील 7.5 बाधा किंवा अभ्यासातील अडथळे दूर होत जातील. जणू काही पक्षी तुमच्या घरातील सर्व दुःख, चिडचिड टोचून बाहेर घेऊन जात आहे असा अनुभव तुम्हाला येईल. मुलांची एकाग्रता वाढेल, ती सद्मार्गाला लागतील आणि घरामध्ये जे वादविवाद वातावरण होतं ते आनंदी होईल.
हे उपाय दिसायला खूप साधे आणि छोटे वाटत असले तरी लक्षात ठेवा, श्रद्धा जिथे असते तिथेच चमत्कार घडतो. आपल्या पूर्वजांनी सांगितलेले हे तोडगे आजच्या विज्ञानापेक्षा जास्त प्रभावी ठरतात जेव्हा ते अंतःकरणातून केले जातात. अन्न वाया घालवण्यापेक्षा ते जर अशा प्रकारे सत्कारणी लावलं तर निसर्ग आणि ईश्वर दोन्ही तुमच्यावर प्रसन्न होतात. आता शेवटचा आणि महत्त्वाचा भाग सांगते. व्हिडिओ फक्त इथेच संपत नाही. माझ्या प्रिय माता भगिनींनो आणि भावांनो, जाता जाता एकच गोष्ट सांगते. लक्षात ठेवा, अन्न हे साक्षात पूर्ण ब्रह्म आहे. आपल्या संस्कृतीत अन्नाला देवाबद्दलचा दर्जा दिला आहे. त्याला कचरा समजून कधीही तुच्छ लेखू नका. तुमच्या हाताने टाकलेला अन्नाचा एक छोटासा कण तुमचं नशीब घडवू शकतो आणि बिघडवू शकतो. आज मी सांगितलेला हे चैत्र अमावस्येचे उपाय केवळ विधी नाहीत, तर ती तुमची ईश्वराप्राप्ती असलेली ओढ आहे. ही चैत्र अमावस्या तुमच्या आयुष्यातील दुःखांचा अंधार दूर करून सुखाचा, समृद्धीचा आणि प्रगतीचा नवीन प्रकाश घेऊन येऊ, हीच मी त्या निशंक निर्भय स्वामींच्या चरणी आणि कुलदेवतेच्या चरणी मनापासून प्रार्थना करते. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला? या उपायामुळे तुमच्या मनात कोणती सकारात्मकता निर्माण झाली हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तुमचे अनुभव वाचायला मला खूप आवडते. आणि पुन्हा एकदा मनापासून आठवण करून देते, कमेंट बॉक्समध्ये मी श्री स्वामी समर्थ लिहायला सांगितलं आहे, तुम्ही नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ. जय श्रीराम. ओम नमो भगवते वासुदेवाय आणि ओम गंग गणपतये नमः लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.